हाय फ्रेंड्स, आज माझा बर्थडे होता आणि केक पण आणले होते. चांगलं आम्ही सेलिब्रेशन केले, सगळं केले. पण मला ना मनाला लईच वाईट वाटायले, कारण ह्याने मला गिफ्टच आणले नाही. मला प्रश्न पडले का गिफ्ट आणले नाही. केक आणले, सगळं आणले, चांगलं सेलिब्रेशन केले आम्ही, पण गिफ्ट का नाही आणले म्हणून प्रश्न पडले. तर आपण विचारूया त्यांना का गिफ्ट नाही दिले मला हे वर्षी म्हणून. या होय हो. ओ, तुम्ही मला गिफ्ट का नाही दिले हे बर्थडेला? केक आणले, सगळं सेलिब्रेशन केले चांगलं, पण गिफ्ट का नाही आणले? अरे काय छोटं मोठं गिफ्ट देत नसतं आपण. हे काय एवढं मोठं गिफ्ट दिलंय की? हे गिफ्ट आहे? मग गिफ्ट आहे काय? मग हे असं गिफ्ट दिलंय तुला की आयुष्यभर पुरण. खरंच आहे बाबा, खरंच आहे व्हिडिओ गिफ्ट. काढाली का तू? बरोबर आहे का नाही मित्रांनो? छोटं मोठं गिफ्ट देत नाहीत आपण, डायरेक्ट मोठं गिफ्ट आयुष्यभर असं साथ काय? देईल ते असं गिफ्ट. बाबा, मला तर माहितच नव्हतं एवढं मोठं गिफ्ट दिले तुम्ही मला. मग छोटं मोठं गिफ्ट देत नसतो आपण. लयच भारी दिलेत ना बाबा हे वर्षी मग? गिफ्ट. तर नाही तर काय, असं गिफ्ट आहे की आपल्या दोघांना पण आयुष्यभर ते साथ देईल. म्हणजे बरोबर ते आहे का? गिफ्ट मलाच कामाला नाही येणार, तुमच्यासाठी बी कामाला येईल gift सगळ्यांना. असं दिलंय तुला की आपल्या दोघांच्या मी कामाला आलं पाहिजे आयुष्यभर. लय भारी गिफ्ट दिलेत. मग तर मी म्हणत होते गिफ्ट का नाही दिले मला, म्हणून आता कळलं हेच गिफ्ट आहे म्हणून. हे गिफ्ट आहे. मग तुला असा प्रश्न पडला होता का की मी केक सोबत काय गिफ्ट दिलं नाही तू? मग गिफ्ट दिले नाही ना मला. एवढं मोठं आपलं गिफ्ट येणार आहे, त्याच्यामुळे मग आज गिफ्ट मी कॅन्सलच करून टाकलं. म्हणलं नको, द्यायचंच नको गिफ्ट छोटं. म्हणजे गिफ्ट पहिल्याच डाउनलोड होतं म्हणायचं. हा, पहिल्याच. आणि शर्ट लिफ्ट झालं रे मला. मी गिफ्ट दिले, चांगलं खाऊ पिऊ घातले ना, मी गिफ्ट दिली मग तुम्हाला म्हणून. नाही तर काय, गिफ्ट बिफ्ट आणायचं असते का नाही? काय नाही, आमच्याकडे फक्त केकच आणतात. हार सुद्धा घालीत नाही आमच्या इकडे माणसाला महाराष्ट्रामध्ये. काय हार घाले? काय हार बघितलंस का? तो कशावर असतोय? हार असतोय भिंतीवर फोटोवर टाकलेल्या माणसाला. काहीच गिफ्ट आणले नाही. त्यामुळे तू म्हणजे हार कस काय आणला? आमच्या इकडे हार सुद्धा घालीत नाही. पण तुमच्या गिफ्ट बर का मला लईच आवडले गिफ्ट. खरंच गिफ्ट दिलेल्या ना, ते वस्तू तुटून फुटून जात असते, तर कपडे आणले तर ते फटून बिटून जाईल वर्षात, पण हे गिफ्ट आपल्या आयुष्यभर राहील. दोघांचा सोबत राहील आयुष्यभर. मला लईच आवडलं, धन्यवाद. आणि हे एकच वर्ष द्या हे गिफ्ट. सारखं सारखं नको. पुढच्या वर्षी दुसरा काहीतरी ड्रेस बीस द्या. या वर्षी लई धन्यवाद, इतकं चांगलं गिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद. मला विश करा ना. बायको, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच तू प्रगती करत राहा. आणि ब्लॉग जर काढण्यास तू मदत केली तर आपले फॅन्स पण म्हणतील की आता आपल्याला रियाचे ब्लॉग बघायला भेटणार. काय पण रियाला टाइमच भेटणार नाही. पण रियाला आता टाइमच भेटणार नाही. तर मित्र, आम्ही केक आणले होते, चांगलं केक आणले होते, सेलिब्रेशन केले, सगळं झाले चांगलं, खुश आहे. पण मला वाटलं होतं गिफ्टच नाही दिले म्हणून, पण दिलेत मन माहित झाले आता मला. त्याच्याबद्दल धन्यवाद गिफ्ट दिल्याबद्दल. तर बाय सगळ्यांना, बाय.